आता काय असा चेहरा घेऊन जाऊ? नाही नाही तसं नाही हो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला ना चंदनाचा पॅक लावून देते, त्याने तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन पण जाईल आणि हा लाल जो चेहरा झाला ना तो कमी होईल. नको, तुमच्याकडे ठेवा तो पॅक. मला मुळीच लावायचा नाही आणि आता कसलीही प्रोसेस करायची नाहीये मला. काय केलंय तुम्ही माझं? हा, मी यायलाच नको पाहिजे होते इथे. का आले मी? पार्लर बंद आहे किती दिवसापासून, ह्याच्यामुळेच बंद आहे. कोणी गिराईक येत नाहीये तुमच्याकडे. नाव मोठं आणि लक्षण खोटं. तसं नाही आहे हो, अशी रिॲक्शन कधी कधी कुणाला येते आणि हा पॅक लावल्यावर ना खरंच तुम्हाला खूप बरं वाटेल. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि मी तुम्हाला ना इसेन्शियल ऑइलने फेस मसाज करून देते. त्याचे पैसे पण नाही घेणार मी. हो, कोण देणार आहे तुम्हाला पैसे? मी नाही देणार आहे तुम्हाला पैसे. काय केलंय तुम्ही ट्रीटमेंट माझी? आता मी कसलेच उपचार करून घेणार नाहीये याच्यावर. मी तुमच्याकडे परत येणार नाहीये आणि तुमचा रिव्ह्यू पण टाकणार आहे. सगळं वाईट वाईट लिहिणार आहे तुम्ही जे केलंय माझ्या बरोबर, आणि सगळ्या मीडियावर टाकणार आहे की तुम्ही काय केलं माझ्या स्किनवर, आणि मी हा फोटो पण टाकणार आहे. ओ मॅडम, काय कधीपासून काहीही बोलतायत? आम्ही ऐकून घेतो म्हणून तुम्ही काहीही बोलणार का? आणि तुम्हाला विचारलं होतं ना की तुम्हाला रिॲक्शन होते की नाही होते, तुम्ही काय म्हणालात? नाही होत. आणि म्हणूनच आम्ही ब्लीच केलं. आणि काय हे रिव्ह्यू वगैरे बोलतायत? जा चला निघा इकडून आणि जे रिव्ह्यू द्यायचे ते द्या. जा. थांबायला नाही आली इथे, मी जाणारच आहे. मॅडम ऐका ना, हे बघा, तुम्हाला इथे लावून घ्यायचा नसेल ना तर हा पॅक तुम्ही घरी जाऊन लावा. अहो काय हे, डोळे फुटलेत का तुमचे? आंधळे झालेत वाटतं. इथे येणारे सगळेच आंधळे आहेत बहुतेक. चला. अगो हे काय? इतक्या दिवसांनी जरा बाहेर गेलो ना शेजाऱ्यांकडे, तर कसं फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. म्हणून लगेच बुद्धिबळाचा डाव मांडला. मग काय, त्या खोलीत मी आणि श्रेयस एकत्रित होतो तरी देखील डाव मांडायची इच्छा होत नव्हती. कंटाळून गेलो होतो. अहो मला वाटलं तुम्ही सेक्रेटरीकडे गेलात, शेजारी गेलात ही माहित असतं तर विद्युत आला तेव्हा हाक नसती मारले. विद्युत आला होता? हा. अरे चुकामुक झाली त्याची, माझी भेट नाही झाली. वकील साहेब जर आले असते आणि भेटले असते तर सांगितलं असतं तुम्हाला. कशी चीटिंग करताय तुम्ही. मी चिटिंग करतो? खाली बघ, तुझा राजा गेला चेक अँड मेट. कळलं ना, माझा वजीर तिथेच होता. मी काय चिटिंग केलेली नाही. तुझं लक्ष नसतं, बुद्धिबळ खायला बुद्धी लागते. कळलं ना? लक्ष तर नाहीये माझं. डोकंच चालत नाही बाबा. काय कळतच नाही काय करतोय. नाहीतर तुम्हाला जिंकून दिलं असतं मी. बाबा चहा. खरं सांगू तर मला ही ऑफर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट वाटते. मी अजून तिला काही तसं कळवलं नाहीये. आणि खरं सांगायचं तर मला वाटतं आता ह्या पार्लरला माझी गरजच राहिलेली नाहीये. जेनी अगं. अश्विनी थांब, मला बोलू दे. अश्विनी, तू जेव्हा हे पार्लर सुरू केलंस ना तेव्हा मला असं वाटलं होतं की तू खूप जेन्युइन आहेस आणि ना तुझ्यात एक ते पोटेन्शियल आहे असं वाटत होतं मला. तुझ्या बिझनेसच्या सिन्सिरिटीने, त्यानंतर तुझ्या बिझनेस करण्याच्या सेन्सने ह्या पार्लरचे तू खूप ग्रोथ करशील हेही वाटलं होतं मला. पण तसं काहीच नाही झालं ग. उलट झालं. तू, तुझं लाईफ, तुझ्या घरचे प्रॉब्लेम्स, तू ह्यात अडकून पडली आहेस आणि तुझं इकडे अजिबात लक्ष नाहीये. आता तर मला असं वाटतंय ना की तुला ह्या बिझनेसमध्ये सुद्धा इंटरेस्ट उरलेला नाहीये. जेनी अगं तसं नाहीये, खरंच नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. अगं हे पार्लर माझी सुद्धा आयडेंटिटी आहे. मला माहिती आहे घरी काही अशा गोष्टी घडल्या त्याच्यामुळे माझं पार्लरकडे दुर्लक्ष झालं. पण मी मयूला पाठवलं होतं. अगं अशू, क्लायंट्स तुझ्या नावामुळे इथे येतात कारण त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. मग मयुरीची रिप्लेसमेंट कशी चालणार आहे? आणि पार्लर आत्ता कुठे मोठं होतंय अगं. मग हीच वेळ आहे ना त्याच्याकडे लक्ष देण्याची. असं दुर्लक्ष करून चालणार आहे का? अश्विनी, टू बी व्हेरी फ्रँक, मला असं वाटलेलं होतं की आपण ना ह्या पार्लरच्या खूप साऱ्या फ्रँचायझीस काढाव्यात आणि त्याच ॲम्बिशनने मी इथे जॉईन झाले होते ग. पण तसं काहीच नाही झालंय. उलट मला काय वाटतंय माहितीये की तुझ्या ॲब्सेन्समध्ये ना इथे न्यू कमर सारखी मी फक्त सर्व्हिस देते. नाही जेनी, अगं खरंच तसं नाहीये.
माझी मैत्रीण म्हणून पण तू मला तेवढीच महत्वाची आहे आणि या पार्लरसाठी देखील तू तितकीच महत्वाची आहे जेनी. हे बघ, अशा काही गोष्टी घडल्या की मी इथे लक्ष नाही देऊ शकले आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तर खरंच आय एम सॉरी जेनी. आशू, जेनीवर ही वेळ यायलाच नको होती हे सगळं बोलायची. तू काय किंवा जेनी काय, दोघींनाही आत्ता पैशाची गरज आहे अगं, आणि त्यासाठी तुम्हाला काम करावंच लागणार आहे. आपण बायकांना घरातले प्रॉब्लेम्स यात इतके अडकतो ना की आपण करिअरकडे ना दुर्लक्षच करतो. आणि करिअर करायचं असेल ना तर घर आणि काम यामध्ये ना बॅलन्स साधावाच लागणार आहे. आणि आशू, तू तेच करत नाहीयेस आणि म्हणूनच तुझे लॉयल कस्टमर आहेत ना ते निघून चाललेत. त्यासाठी तुला आहे ना तुझ्या प्रायोरिटीज ओळखायला पाहिजेत. अश्विनी, मी आपल्यासाठी, आपल्या ह्या पार्लरसाठी एक खूप मोठं स्वप्न बघितलं होतं आणि मला वाटलेलं की आपण दोघी मिळून ते स्वप्न पूर्ण करूया, पण तसं काहीच झालं नाही ग. यु नो व्हॉट, तुझ्यापेक्षा जास्त मी ह्या पार्लरमध्ये इन्व्हॉल्व झाले होते, पण आय थिंक मला असं वाटतं की तेच चुकलं माझं इथे. कारण आता ते स्वप्न पूर्णच होणार नाहीये ना, कारण तुलाच इंटरेस्ट उरलेला नाहीये. एनिवे, मला असं वाटतं की अशा सिच्युएशनमध्ये ना मी इथे थांबण्यात मलाही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. उद्या माझ्या काही ठरलेल्या अपॉइंटमेंट्स आहेत, त्या मी ओके करते आणि मग मी स्वातीला कळवते माझं डिसिजन काय आहे ते. उद्या माझा अश्विनी ब्युटी पार्लरचा लास्ट डे आहे. आता हे पार्लर तुझं आहे आणि ते तू एकटीनेच सांभाळायचंय. जेनी, अगं जेनी ऐक ना माझं. जेनी, अगं जेनी सॉरी. राजू ती सोडून गेली अगं. मला असं वाटतंय की जेनिफर तिच्या जागेवर करेक्ट आहे. अनेकदा तू पार्लर तिच्यावर सोपवून गेलीस, पण तिनं मनानं सांभाळणं, खूप चांगलं सांभाळणं. तिला वाटणारच ना की पार्लर मोठं व्हावं म्हणून. अगं मलाही वाटतंच आहे ना पार्लर खूप मोठं व्हावं म्हणून. अशू, मला माहिती आहे, पण या न त्या कारणानं नेहमी ते पुढेच जात राहिलं ग. मला काहीच कळत नाहीये की तिच्याशिवाय मी कसं सगळं मॅनेज करणार आहे, कसं चालणार आहे पार्लर. अशू, जेनीनं हे मला आधीच सांगितलं होतं अगं. म्हणजे तिच्याशी जेव्हा स्वाती बोलली ना त्याच्यानंतर, आणि तिला इथे मिळतात ना पैसे त्याच्यापेक्षा जास्त पैसे तिथे मिळणार आहेत, पण ती लगेच तिला हो नाही म्हणाली अगं. कारण तिच्यासाठी सुद्धा हे अवघडच आहे ना ग, असं पार्लर सोडून जाणं. आशू, मला पण असं वाटतंय की तू पार्लरकडे आणखीन फोकस केलं पाहिजे. मला मान्य आहे की घर काम हे दोन्ही सांभाळणं खूप अवघड आहे, पण तुला ते करावंच लागणार आहे. म्हणजे घरात एकदम हसतमुख आणि सपोर्टिव्ह अश्विनी, आणि बाहेर कॉन्फिडंट बिझनेस वुमन अश्विनी. अरे यार, याला काय अर्थ आहे? फायनलचं सेलिब्रेशन म्हणून गेट टुगेदर ठेवलं आणि तिथे तुलाच नाही बोलवलं. मला सांग, आपण फायनल कोणामुळे जिंकलो? तुझ्याचमुळे ना. आणि तुलाच विसरले. याला आहे ना सेल्फिशपणा म्हणतात. भलाई का कुछ जमाने नाही रहा. अरे यार, माझी इकडे इतकी चिडचिड होतीये आणि तू हसतोयस. तुला मजा येते. जा यार. अरे हसू नको तर काय करू सांग मला. नाही बोलवलं तर नाही बोलवलं, इट्स ओके. काय फरक पडतोय? आणि तसंही मी तिकडे येऊन काय करणार होतं सांग मला. मला नाही खाता आलं असतं, नाही पिता आलं असतं. उगीच बसायचं आणि तुमचे चेहरे बघायचे. कशाला? नाही बोलवलं ते बरं झालं. तुझ्याशिवाय ग्राउंडवरती उतरणे मी हे इमॅजिनच नाही करू शकत यार. तुला खूप मिस केलं यार. तू हवा होता. तुझ्याशिवाय आपली टीम आहे ना 0-0. असं काही नसतं रे. पण हा, नेक्स्ट इयर मी खेळणार पक्का, प्रॉमिस. आणि फक्त क्वालिफाय नाही करणार फायनलला, फायनल जिंकणार सुद्धा. काय सांगतोस? नेक्स्ट इयरची फायनल आणि टुर्नामेंट माझ्या नावावर. ये हुई बात.
भाई मला फुल गॅरंटी आहे आपणच जिंकणार तो असताना. अरे हो, त्या गेट टुगेदरला प्राजक्ता नाही आली? अरे यार ते वेगळाच प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला? अरे कार्तिकच्या हॉस्टेलवरती त्याचे रूममेट्स आहे ना त्याला त्रास देतात. त्याला म्हणतात की आमच्यासारखा वह्यातपणा कर, आणि त्याने नकार दिला त्याला कॉर्नर करतात. अरे याला काय अर्थ आहे? हे क्लिअर कट रॅगिंग झालं. ती रूम चेंज करायला सांग ना. सांगितलं यार, पण हॉस्टेलवाले सांगतात की आमच्याकडे रूम नाही अवेलेबल. बरं सेपरेट रूम करून द्यावी, आणि जर का हे मुलं तिकडे पोहोचले मग तर काही कंट्रोलच राहणार नाही. मोठा प्रॉब्लेम. आणि म्हणून प्राजक्ता म्हणते की आता मी तिकडे जाऊन राहणार आहे त्याच्यासोबत. हे तर मोठं डिसिजन आहे. पण यार काहीच कळत नाही काय करावं. एकतर त्याच्या आयुष्यातली ही खूप महत्वाची वर्ष आहे. आता त्याच्या शिक्षणासाठी एवढं तर आम्ही करू शकतो यार. एकतर मी शिक्षण अर्धवट सोडून दिलं, पण त्याच्या शिक्षणासाठी ना वाटेल ते करायला तयार आहे मी. काय रे, जाते ना आता प्राजक्ता? चेहरा पाडून का बसलाय? तुला दिसतोय माझा चेहरा पडलेला? हो वाटतोय ना, दिसतोय. मग ठीक आहे, मग जरा मला बरं वाटतंय. म्हणजे आता जेव्हा प्राजक्ताचा मला व्हिडिओ कॉल येईल ना तेव्हा मी तिच्याशी असा सुन्न चेहरा करून बोलणार. हा अरे भाई तुला माहित नाही, जेव्हा मला कळलं ना ती जातीये 2-3 वर्षासाठी, मला आहे ना डायरेक्ट बॅचलर लाईफचं फिलिंग यायला लागलंय. एवढं भारी वाटायला लागलंय काय सांगू तुला. आणि जेव्हा तिला कळलं मी हॅपी आहे मग माझी वाट. म्हणून असा तुझा चेहरा घेऊन फिरायचं. तू फसलास ना माझा उदास चेहरा बघून. म्हणजे मला ऍक्टिंग आली. आता मी तिला फसवणार. नीच. हळू हळू हळू. नीच आहेस तू, नीच. अरे भाई बॅचलर लाईफ खूप भारी असते, त्याला माहित नाही. कार्तिकी झोपली नाही सुद्धा? काय ग राजा, झोप येत नाहीये का? काय नाही काकू, असंच. हे बघ कार्तिकी, तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा मला काही एक अधिकार नाही, पण एक सांगू, तू खूप गोड आणि गुणी मुलगी आहेस. तुझ्याशी वाईट वागण्याचा, तुला दुखावण्याचा कोणाला काही अधिकार नाहीये, अगदी तुझ्या नवऱ्याला सुद्धा नाही हो काकू, पण ते माझ्या नवऱ्याला कधीच वाटलं नाही. मला माहितीये आता तू नक्की कसला विचार करतेस ते. तू आयुष्यात जो काही निर्णय घ्यायला जातेस ना तो खूप मोठा निर्णय आहे. पण तुला एक सांगू, विद्युत खूप गोड आणि गुणी मुलगा आहे, एक चांगला वकील आहे. तो तुला कधीच चुकीचा सल्ला देणार नाही. त्याच्या आयुष्यात निर्णय घ्यायची जेव्हा वेळ आली ना तेव्हा त्याने योग्य तोच निर्णय घेतला. तुला एक सांगू, हे बघ, तू ना आयुष्यात कोण काय म्हणेल काय बोलेल याचा अजिबात विचार करू नकोस. हे आयुष्य तुझं आहे आणि त्याचा निर्णय घ्यायचा तुला पूर्ण अधिकार आहे. अगदी तुला किती वेळ लागला ना तरी पूर्ण विचार करून तू निर्णय घे. काही करू नकोस राजा, आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत. झोप आता, उगाच जागू नकोस. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. खरं सांगू तर मला ही ऑफर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट वाटते. मी अजून तिला काही तसं कळवलं नाहीये, आणि खरं सांगायचं तर मला वाटतं आता ह्या पार्लरला माझी गरजच राहिलेली नाहीये. मी आपल्यासाठी, आपल्या ह्या पार्लरसाठी एक
खूप मोठं स्वप्न बघितलं होतं आणि मला वाटलेलं की आपण दोघी मिळून ते स्वप्न पूर्ण करूया, पण तसं काहीच झालं नाही ग. उद्या माझा अश्विनी ब्युटी पार्लरचा लास्ट डे आहे. आता हे पार्लर तुझं आहे आणि ते तू एकटीनेच सांभाळायचंय. सॉरी सॉरी. काय एवढी काय घाई लागली आहे? कुठे पोहोचायचं एवढ्या अर्जंटली? घरी चाललोय. घरी म्हणजे स्वतःचं घर असल्यासारखंच सांगतोयस. हल्ली आमच्याच घरी पडीक असतोस ना. शिल्पी, कार्तिकी कार्तिकी म्हणायचं होतं का? नाही, हल्ली किती म्हणजे कार्तिकी मॅडम बरं आहे का तुम्हाला? कार्तिकी मॅडम औषधं घेतलीत का? कार्तिकी मॅडम झोप झाली का? असं सगळं चालू आहे ना, म्हणून विचारलं. शिल्पी, आज ताई जी घरी आहे ना ती कार्तिकी मॅडममुळे, समजलं? आणि या परिस्थितीत मी त्यांना मदत करतोय ना, तर मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं करतोय आणि मी काही आउट ऑफ द वे जाऊन काही करत नाहीये. त्यांना माझी गरज आहे आणि एक ॲडव्होकेट म्हणून मी त्यांना मदत करतोय. हो, एवढा विचार आपल्या संसाराचा केला असतास ना तर आज ही वेळ आली नसती. मी सांगत होते तसं वेळेत वेगळं घर घेतलं असतंस तर आज काहीतरी वेगळं असलं असतं. मी नाही केला विचार. एकदा स्वतःच्या मनाला विचार. मी माझ्या परीने तुला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला शिल्पी, पण तू माझं कधी ऐकलेस? समजून घेतलेस मला? आणि अजूनही गेले कित्येक दिवस मला तुझ्याशी आपल्या त्या रात्रीबद्दल का बोलायचंय? मी किती वेळा सांगितलं तुला, मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. इट वॉज अ मिस्टेक. विद्युत, सारखा सारखा तोच विषय काढू नकोस. नॉनसेन्स. विद्युत, शिल्पी काय बोलत होती तुझ्याशी? ती काय नाही. तू कुठे बाहेर चाललीस का? हो, पार्लरमध्ये चालले. हां, या कार्तिकी मॅडम कुठे? हो आहे, कार्तिकी घरातच आहे. मी निघते, मला उशीर होतो. विद्युत, अरे ये ना, आत ये ना. हां बाबा, कसे? अरे मी मस्त आहे. काल तुझी आणि माझी चुकामुक झाली. हो ना बाबा. बरं विद्युत, काय झालं म्हणजे कार्तिकी आणि पंकजचं प्रकरण कुठपर्यंत आलंय? नाही बाबा, कार्तिकी मॅडमचं अजून काही ठरत नाहीये. तशी मी सगळी तयारी करून ठेवली आहे, पण तो पंकज काय बरोबर माणूस नाहीये. खूप लफडी करणार आहे. त्याच्या वस्तीतल्या लोकांकडून कळलं की त्याने बऱ्याच लोकांकडून पैसे उधार घेतलेत आणि कोणाचेही परत दिले नाहीयेत. जिथे काम करायचं तिकडेही फ्रॉड केलं म्हणून त्याला तिथूनही हाकलून दिलं. सगळीकडे हेच वागणं, दादागिरी, मारामारी. त्याच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला बरीचशी लोक तयार आहेत, पण आधी कार्तिकी मॅडमनी त्याला नोटीस पाठवायला हवी. म्हणून त्या काय निर्णय घेतात हे महत्वाचं. माझा निर्णय झालाय. थोड्या वेळाने तुम्हाला ना रिलॅक्स वाटेल. हा, प्रेशर ठीक आहे ना? हो हो, अगदी ठीक आहे. तुमचा हात खूप छान आहे हो. तुम्ही मसाज करता ना तर सगळा स्ट्रेस निघून जातो. बाकीच्या ठिकाणी इतक्या वेळ मसाज करत नाही हो. आणि हो, तुम्ही फेशियल करता ना तर खूप छान ग्लो येतो बरं का. तुम्ही तो अश्विनी मॅडमनी बनवलेला एक्सक्लुझिव्ह अँटी टॅन पॅक लावलात का? काय ना, माझा जॉब फिरतीचा आहे हो.
त्यामुळे पॉल्युशन उन्हामुळे चेहरा खूपच जास्त टॅन होतो. आता हे आपलं स्क्रब झालं ना की मी तुम्हाला तो पॅक लावून देते. हो, पण तो पॅक कसा बनवतात ते सांगाल का मला? म्हणजे काय आहे ना, प्रत्येक वेळेला पार्लरला येणं जमेलच असं नाही ना. म्हणजे कसं घरी असल्यावर तो बनवून लावता येईल ना, म्हणून विचारलं. नाही मॅडम, मला नाही माहीत, कारण मी तो पॅक बनवत नाही ना, त्यामुळे मला नाही सांगता येणार. अहो मग अश्विनी मॅडमना विचारा ना, त्या सांगतील ना. आता अश्विनीने ना हिला पॅकही फुकट देऊन टाकायला पाहिजे, कारण बिझनेस वाढवण्यात तर हिला इंटरेस्ट नाहीच आहे आणि असलेल्या बिझनेसची पण छान वाट लागेल.